आज आपण एकाच वाटणापासून मस्त असा झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं बनवणार आहोत। तर त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून त्याला दही, आलं लसणाची पेस्ट, बेसिक मसाले लावून 15 ते 20 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं। कढईवरती ताट ठेवायचं, त्यावरती पाणी ठेवायचं। 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं, लगेच पाणी टाकायचं नाही। तोपर्यंत मसाला बनवायला घ्यायचा। तर इथं कांदा, खोबरं वेगवेगळं भाजून घेतलेला आहे, टोमॅटो कच्चा ठेवला आहे। मसाला होतोय तोपर्यंत इकडे चिकन सुद्धा शिजलेला आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून आलं, लसूण, कोथिंबीर ठेचून टाकायचं। आपण जे मसाले वाटून घेतलेले होते त्यामधले सर्व अर्धे अर्धे टाकायचे, अर्धे चिकन सुक्यासाठी बाजूला ठेवायचे। मसाला व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये काळं तिखट, हळद, धनेपूड, चिकन मसाला, कसुरी मेथी टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर तयार चिकन सूप आणि अर्धे पीस टाकून 4 ते 5 मिनिट उकळी काढायची। मस्त असा झणझणीत तर्रीदार चिकन रस्सा तयार होतो। आता राहिलेले अर्धे पीस आणि राहिलेला अर्धा मसाला वापरून मस्त असं चमचमीत चिकन सुक्कं सुद्धा बनवलेलं आहे। डिटेल रेसिपी हवी असेल तर चॅनलवरती आहे, पाहू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब